After going through the Karl Marx's stages of economic development, today we are proceeding to our next topic, and that is Joseph Schumpeter's theory of economic development. या कार्ल मार्क्सच्या सिद्धांतानंतर आपण जोसेफ शुम्पेटरच्या आर्थिक विकासाच्या सिद्धांताकडे येतोय. देर इज व्हेरी इंटरेस्टिंग रिलेशनशिप बिटवीन कार्ल मार्क्स अँड जोसेफ शुम्पेटर. द इयर इन विच कार्ल मार्क्स डाईड, जोसेफ शुम्पेटर वॉज बॉर्न. म्हणजे ज्या वर्षी कार्ल मार्क्सचा मृत्यू झाला त्याच वर्षी जोसेफ शुम्पेटरचा जन्म झाला असे म्हणलं जातं. आणि आणखीन इंटरेस्टिंग रिलेशन आहे. इफ आय एम नॉट रॉंग, जॉन मेनार्ड केन्स म्हणजे ज्यांनी भांडवलशाहीचं पुनरुज्जीवन केलं, सिंगल हँडेडली भांडवलशाहीचं समर्थन केलं, तर तो व्यक्तीचा जन्मसुद्धा 1883 मधला असेल. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग बस जरा ॲनॉलॉजी वाढत जाईल ती. तर म्हणजे अशा प्रकारे की जे वर्ष कार्ल मार्क्सच्या मृत्यूचं होतं तेच वर्ष केन्सच्या आणि शुम्पेटरच्या दोघांचे जन्माचं वर्ष होतं. आज आपण जोसेफ अलॉइस शुम्पेटर याचा आर्थिक विकासाचा सिद्धांत बघणार आहोत. तर चला बघूया, सुरुवात करूया. तर जोसेफ शुम्पेटर ह्याचा व्यक्ती आहे. तर त्याचं पूर्ण नाव आहे जोसेफ अलॉइस शुम्पेटर. ही वॉज ऑस्ट्रियन पॉलिटिकल इकॉनॉमिस्ट. म्हणजे ऑस्ट्रिया नावाचा जो देश आहे की जो जर्मनीच्या जवळ आहे, तर आणि काही भाग त्याचा जर्मनीमध्ये समाविष्टही झालेला आहे आता, तर तिथला त्याचा जन्म होता. नंतर त्यांनी काय केलं तर अमेरिकेमध्ये इमिग्रेट झाले. त्यांनी अमेरिकन सिटिझनशिप मिळाली आणि नंतर त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सगळं आपलं शिकवण्याचं अध्यापनाचं काम केलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू देखील झाला. जोसेफ शुम्पेटरचा जो विचार आहे तर तो अर्थशास्त्रात तर शिकवला जातोच, मात्र मॅनेजमेंटमध्ये सुद्धा त्याचे विचार अतिशय प्रामुख्याने शिकवले जातात. कारण की जोसेफ शुम्पेटरनी इनोव्हेशन आणि इनोव्हेटर्स याला फार महत्त्व दिलेलं आहे. आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा इनोव्हेशन आणि इनोव्हेटर्सच्या संकल्पनांचा वापर होतो तर त्यावेळी जोसेफ शुम्पेटरचं नाव हे अतिशय आदराने घेतलं जातं. 1883ला त्याचा जन्म झाला 8 फेब्रुवारीला आणि 1950मध्ये त्याचा मृत्यू झाला. तर हा कार्ल मार्क्सच्या नंतरच्या काळातला हा विचारवंत असल्याचा आपल्याला दिसून येतो. जोसेफ शुम्पेटरने जे सर्वात महत्त्वाचं पुस्तक लिहिलं ते म्हणजे द थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. जे पुस्तक नंतर परत एकदा रिपब्लिश झालं, द थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट 1934ला. मात्र खरं तर ते पहिल्यांदा पब्लिश झालं 1911ला. हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिस म्हणजे आर्थिक विश्लेषणाचा इतिहास. कॅन कॅपिटलिझम सर्व्हाइव्ह, कारण की कार्ल मार्क्समुळं हा प्रश्न फार ऐरणीवर आला होता की कॅपिटलिझम वाचेल का, आणि त्यामुळे त्याचं अख्खं पुस्तकच कार्ल मार्क्सच्या नंतर त्यांनी लिहिलेलं आहे की कॅन कॅपिटलिझम सर्व्हाइव्ह. हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिस मी सांगितलं. कॅपिटलिझम, सोशलिझम अँड डेमोक्रेसी, की भांडवलशाही, त्यानंतर साम्यवाद आणि लोकशाही. तर अशा प्रकारचं एक त्याचं पुस्तक आहे. हे तिन्ही पुस्तकं म्हणजे विशेषतः थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, कॅन कॅपिटलिझम सर्व्हाइव्ह आणि कॅपिटल डेमोक्रेसी आणि कॅपिटलिझम, सोशलिझम अँड डेमोक्रेसी, हे तिन्ही अतिशय महत्त्वाची पुस्तकं हे जोसेफ शुम्पेटरचं योगदान अधोरेखित करतात. जोसेफ शुम्पेटरने जी थिअरी मांडलेली आहे तर ती थोडक्यात जर सांगायची म्हटलं, मी अतिशय थोडक्यातही ती सांगू शकतो की शुम्पेटरच्या मध्ये की आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेचं मूळ प्रवर्तन जे असतं तर ते इनोव्हेटर किंवा नवप्रवर्तक उद्योजक करत असतो. की त्यांनी संपूर्ण ज्या प्रकारे शरीरात रक्त फिरत राहतं की ते सारखं येतं, परत शुद्ध होतं, अशुद्ध होतं, परत शुद्ध होतं, त्यामध्ये काही वाढ होत नाही. तर अर्थव्यवस्था देखील त्याप्रमाणेच असते की अर्थव्यवस्थेतला एक प्रवाह असतो जो सर्क्युलर फ्लोमध्ये सारखा चाललेला असतो. मात्र या फ्लोला डिस्टर्ब करून या फ्लोमध्ये काहीतरी वाढ घडवून आणण्याचं काम करणारा जो व्यक्ती असतो तो व्यक्ती म्हणजे काय असतो, नवप्रवर्तक असतो. तो व्यक्ती म्हणजे उद्योजक असतो. आणि सामान्य उद्योजक आणि नवप्रवर्तकात तो फरक करतो. सामान्य उद्योजक फक्त निव्वळ सामान्य नफा कमवतात. जो परफेक्ट कॉम्पिटिशनमधला जो नफा असतो ना, तर त्या प्रकारचा नफा हा एंटरप्रिनर्स कमवत असतात. मात्र जो इनोव्हेटर एंटरप्रिनर आहे, जो नवप्रवर्तक उद्योजक आहे, तर तो काय करतो, अभूतपूर्व नफा,
सुपर प्रॉफिट्सचं कमवत असतो आणि मग हे असे जे सुपर प्रॉफिट्स कमवणारे व्यक्ती आहेत ह्यांच्यामुळं अर्थव्यवस्थेचा विकास घडून येतो. यामुळं अर्थव्यवस्था जी एका चक्रीय गतीमध्ये अडकलेली असते, एकाच चक्राभोवती फिरत असते, त्याच्यातनं अर्थव्यवस्था बाहेर येते आणि मग ही सायक्लिकल प्रोसेसमधनं बाहेर पडण्यासाठी मदत करते. शुम्पीटरच्या मते अर्थव्यवस्थेत सारखी व्यापार चक्र येत असतात आणि व्यापार चक्रांचं प्रमुख कारण म्हणजे काय, हे नवप्रवर्तन. तर हे नवप्रवर्तन संपतं आधी, जेव्हा नवप्रवर्तन सुरुवातीला येतं त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येते. मग जेव्हा ते सर्वसामान्य होतं तेव्हा ती तेजी थांबते, मग परत एकदा डाऊनफॉल येतो, परत त्या काळात कोणीतरी नवप्रवर्तक येतो. अशा तेजी मंदीच्या लाटांचं प्रमुख कारण देखील नवप्रवर्तनच आहे असं जोसेफ शुम्पीटरला म्हणायचं असतं. आणि मग एक वेळ अशी येते की ज्याच्यामध्ये भांडवलशाहीचा अंत येतो. मग तो कसा येतो ह्याच्याबद्दलची माहिती त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये दिलेली आहे. या जोसेफ शुम्पीटरवर देखील आपल्याला माहिती आहे की कार्ल मार्क्सच्या विचारांचा अतिशय मोठा प्रभाव पडल्याचं दिसून येतं. तर पहिलं आपण बघूया सर्क्युलर फ्लो. शुम्पीटर स्टार्ट्स हिज अनालिसिस ऑफ डेव्हलपमेंट विथ द कन्सेप्ट ऑफ सर्क्युलर फ्लो. मगाशी सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये एक सातत्यपूर्ण गतीनं आर्थिक उत्पादनाची गतिविधी सारखी चाललेली असते आणि त्याच्यामध्ये काही नवीनही तयार होत नाही आणि जे जुनं असलेलं ते काही संपतही नाही. आणि इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इकॉनॉमी इन अ स्टेशनरी स्टेट. एका स्थितिशील अर्थव्यवस्थेत असणाऱ्या अर्थव्यवस्थेचं एक रूप त्यांनी मांडलेलं आहे. अँड द सर्क्युलर फ्लो इज सिमिलर टू सर्क्युलेशन ऑफ ब्लड इन ॲनिमल ऑर्गॅनिझम. म्हणजे मी मगाशी सांगितलं की जसं प्राण्याच्या रक्तामध्ये रक्ताचा प्रवाह असतो, तर त्या रक्ताच्या प्रवाहाप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये देखील जिथं परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह इक्विलिब्रियम असतो, म्हणजे जिथं संपूर्ण स्पर्धा असते, अशा बाजारामध्ये उत्पादनाचं जे चक्र असतं ते एका चक्रीय गतीने चाललेलं असतं. की द सर्क्युलर फ्लो इज द स्टेम अँड इज फेड फ्रॉम द कंटिन्युअसली फ्लोईंग स्प्रिंग्स ऑफ लेबर पॉवर, लँड अँड फ्लो इन एव्हरी इकॉनॉमी. आता प्रत्येक प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचा जो श्रमशक्ती असते, जमीन असते, त्याच्या आधाराने काय होत जातं की प्रत्येक आर्थिक काळामध्ये जसं एखाद्या तळ्यामध्ये पाणी येत राहावं जात राहावं, तर अशा प्रकारचा एक प्रवाह सारखा सुरू असतो आणि मग त्याच्यामध्ये इन्कम, एक्सपेंडिचर, प्रोडक्शन याचा एक स्थितिशील प्रवाह सारखा सुरू असतो. ऑल ॲक्टिव्हिटीज आर इसेन्शियली रिपिटेटिव्ह अँड फॉलो अ सिमिलर रुटीन कोर्स. सगळं जे काही चाललेलं असतं ते एक रुटीननी चाललेलं असतं, त्यात काही बदल होत नाही. जसं परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये होतं, एकच वस्तू विकायची आहे, मग उत्पादन खर्च कमी जास्त, मात्र दीर्घ काळामध्ये तो सगळ्यांचा समान होतो. दिस मीन्स डिमांड अँड सप्लाय आर इन इक्विलिब्रियम. मागणी पुरवठा हे संतुलनामध्ये असतात. The economic system has the optimum level of output and its maximum use, and there is no possibility of wastage of resources. कुठल्याही प्रकारचे रिसोर्सेस वेस्ट जात नाही आणि त्यांचा पुरेपूर वापर चाललेला असतो. अर्थव्यवस्था कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक संतुलनामध्ये असते आणि जितक्या किमती असतात त्या किमती आणि सर्वसामान्य उत्पादन खर्च हा सारखाच असतो. आता या थिअरी ऑफ इकॉनॉमिक ह्याच्या पुढे काय होतं, द सर्क्युलर फ्लो इज स्टॅटिक कन्सेप्ट. टू मेक इट डायनॅमिक इंट्रोड्युसेस द कन्सेप्ट ऑफ इनोव्हेशन. मग अशा या स्थितिशील अवस्थेमधून आर्थिक विकास कसा होतो, तर हा आर्थिक विकास सरळ होत नाही असं त्याचं म्हणणं आहे. हा पडझडीच्या काळातनं बिझनेस सायकल्समधनं होत असतो. मग ही पडझड कशी होते, मग हे सांगण्यासाठी त्यांनी इनोव्हेशनची संकल्पना मांडलेली आहे. ही डिफाईन्स डेव्हलपमेंट ॲज स्पॉन्टेनियस अँड डिसकंटिन्युअस चेंज इन द चॅनल्स ऑफ फ्लो, disturbance of equilibrium which forever alters and displaces the equilibrium state previously existing. म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी जे अर्थव्यवस्थेची संतुलन आहे, तर ते कायमस्वरूपी बदलण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये जे स्पॉन्टेनियस म्हणजे स्वयंप्रेरित आणि डिसकंटिन्युअस म्हणजे अभूतपूर्व अशा प्रकारचे जे बदल होतात, जे आधी नव्हते असे जे बदल होतात, तर त्याला तो विकास असं म्हणतो. म्हणजे सध्याची स्थितिशील अवस्था कायमस्वरूपी बदलायला लावणारे जे घटक असतात, त्यांच्यामुळे घडून येणारे जे बदल असतात अर्थव्यवस्थेतील फ्लोमध्ये, तर त्याला ते काय म्हणतात की
तर अशा प्रकारे मग ही व्यवस्था बदलत जाते. वेन चेंजेस टेक प्लेस इन द इकॉनॉमी सर्क्युलर फ्लो इज डिस्टर्ब अँड द डेव्हलपमेंट प्रोसेस स्टार्ट. की अशा प्रकारे अर्थव्यवस्था एकदा डिस्टर्ब झाली की आर्थिक विकासाला सुरुवात होते. नाऊ व्हॉट इज इनोव्हेशन, की इनोव्हेशन मग नवप्रवर्तन म्हणायचं कशाला नेमके. तर मग त्यांनी इनोव्हेशनचे 5 प्रकार सांगितले. इनोव्हेशन, इंट्रोडक्शन ऑफ अ न्यू प्रोडक्ट, कुठल्या तरी नवीन वस्तूचं उत्पादन. दुसरं इंट्रोडक्शन ऑफ न्यू मेथड ऑफ प्रोडक्शन, कुठल्या तरी जे ऑलरेडी ज्या वस्तूचं उत्पादन चाललेलं आहे तिचं उत्पादनाची एक नवी पद्धती शोधणे. त्यानंतर ओपनिंग ऑफ अ न्यू मार्केट, एखाद्या नवीन बाजारपेठेचा उगम, शोध, अशा प्रकारची व्यवस्था. म्हणजे इंग्रजांना भारताच्या बाजारपेठेचा शोध लागला, मग त्यांनी काय केलं, युरोपातनं येऊन वास्को द गामा आला, मग नंतर इंग्रज आले, फ्रेंच आले, डच आले, हा नव्या बाजारपेठेचा शोध आहे. मग त्यांनी त्यांचा पक्का माल इथून घेतला, नंतर कच्चा मालाचं बाजारपेठ आपल्याला बनवलं, पक्का माल परत भारतात आणून विकायला सुरुवात केली. हे पण एक इनोव्हेशन आहे. त्यानंतर द कॉन्क्वेस्ट ऑफ न्यू सोर्स ऑफ सप्लाय ऑफ रॉ मटेरियल्स ऑर सेमी मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. मगाशी म्हटलं ब्रिटिशांसारखं की आपल्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा स्रोत नवीन सापडणे आणि त्याच्यामधनं सेमी मॅन्युफॅक्चर्ड गुड्स सापडणे, तर याला सुद्धा इनोव्हेशन म्हणता येईल. कॅरिंग आउट ऑफ न्यू ऑर्गनायझेशन ऑफ इंडस्ट्री लाईक क्रिएशन ऑफ मोनोपॉली, की आत्तापर्यंत समजा 10 विक्रेते होते पण तुम्ही स्पर्धात्मक काही उतरून त्यांची स्पर्धा संपवली, आता तुम्ही एकटेच विक्रेते आहात, तुमची मक्तेदारी प्रस्थापित झाली, ही सुद्धा इनोव्हेशन आहे. आता इनोव्हेशन काय म्हणायचं एक थोडक्यात मी जर सांगेन तुम्हाला, तर अशी कुठलीही गोष्ट जिच्यामुळं तुमची विक्री वाढते किंवा उत्पादनाचा खर्च कमी होतो त्या गोष्टीला इनोव्हेशन म्हणायचं. लक्षात आलं. परत एकदा सांगतो की अशी एनी सॉर्ट ऑफ ॲक्टिव्हिटी दॅट रेड्युसेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड ऑर दॅट इन्क्रीजेस द सेल्स ऑफ द प्रोडक्ट इज इनोव्हेशन. आता तुम्ही काय केलं, नवीन प्रोडक्ट काढला तर तुम्ही काय केलेलं आहे की इनोव्हेट केलेलं आहे, कारण की तुम्ही काय करू शकता, सेल्स वाढवू शकता. त्यानंतर तुम्ही न्यू मेथड ऑफ प्रोडक्शन सुरू केली, तुमचे कॉस्ट कमी होणार, ह्याच्यामुळे ह्यालाही न्यू म्हणतात. न्यू मार्केट, परत एकदा तुम्ही काय केलं, सेल्स वाढू शकणार आहेत. तर सप्लाय ऑफ रॉ मटेरियल, तुमचा कॉस्ट कमी होणार आहे. तर त्यानंतर न्यू ऑर्गनायझेशन, परत एकदा कॉस्ट कमी होणार आहे, सेल्स वाढणार आहे. तर अशी कुठलीही गोष्ट की जिच्यामुळं, आता साधी एखादी गोळी आहे तर ती 4 आण्याला गोळी मिळते, पण ती जर रॅपरमध्ये बांधली तर 1 रुपयाला विकली जाऊ शकते. तर अशी कुठलीही गोष्ट जिच्यामुळं विक्री वाढते, किंमत वाढते वस्तूची, किंवा उत्पादनाचा खर्च कमी होतो, त्याला आपण काय म्हणायचं, इनोव्हेशन. आता मग या इनोव्हेशनमध्ये त्या उद्योजकाचा काय रोल आहे, रोल ऑफ द एंटरप्रेनर. एंटरप्रेनर ऑर इनोव्हेटर इज द की फिगर इन द शुम्पेटेरियन ॲनालिसिस. की डिफरन्स बिटवीन मॅनेजर अँड एंटरप्रेनर, म्हणजे एंटरप्रेनर आणि मॅनेजर ह्याच्यात तो फरक काय करतो, तर जो उद्योजक असतो तो नवप्रवर्तक असतो. तो सारखा काय करत असतो, काहीतरी नवीन शोधायचे, उत्पादनाचा खर्च कमी करायचा, विक्री वाढवायची, ही त्याची सारखी नेहमीची भावना असते. आणि मॅनेजरला काय करत असतो, उद्योजकाला खुश ठेवायचे फक्त, की त्याला फार मोठी विक्री वाढवणे, फार मोठा खर्च कमी करणे, असा काही त्याचा हेतू नसतो. तर जे चाललंय ते नीट चालावं, तर इतकीच त्याची भावना असते. याच विचारामधनं तुम्ही जर बघितलं तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही मॅनेजरियल मॉडेल्स ऑफ कॉम्पिटिशन असं तुम्ही शिकत असाल, की मॅनेजरियल मॉडेल्स ऑफ फर्म, की जी कंपन्यांची मॅनेजरियल मॉडेल्स तुम्ही शिकत असाल, की आधी काय होतं की उद्योजकाचा हेतू असतो महत्तम नफा मिळवणे, आणि मॅनेजरचा जो व्यवस्थापक आहे तर त्याचा हेतू काय असतो की किमान नफा मिळवायचा, मालक खुश राहिले पाहिजेत, शेअर होल्डर्स खुश राहिले पाहिजे, इथपर्यंत काम करणारा जो असतो तो मॅनेजर, आणि महत्तम काम करणारा असतो तो कोण असतो, एंटरप्रेनर. एंटरप्रेनर हा खरा उद्योजक असतो, तो खऱ्या अर्थानं सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवण्याला कारणीभूत असतो. त्यानंतर दुसरा फरक तो करतो कॅपिटलिस्ट आणि एंटरप्रेनरमध्ये, की कॅपिटलिस्ट जो असतो तो फक्त भांडवल पुरवठो, त्याला फक्त काय पाहिजे असतं, व्याज पाहिजे असतं. त्याला खूप रिस्क घेणारा, खूप नफा कमवायला रिस्क घेणारा अशा प्रकारचा नाही. जोखीम घेणारा कोण आहे, एंटरप्रेनर आहे. तो जास्त नफा मिळवायसाठी जास्त जोखीम घेऊ शकतो. भांडवलदार मात्र काय करतो की फक्त व्याजापुरता आपला हेतू ठेवतो. आता ॲज इन इकॉनॉमिक सिस्टम देर इज हाय डिग्री ऑफ रिस्क, द एंटरप्रेनर दस द एंटरप्रेनर इज मोटिवेटेड. की अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे की एक
मोठ्या प्रमाणामध्ये जोखमी असतात व्यवसायामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये, आणि या जोखमीमधून प्रेरणा मिळते उद्योजकाला जास्त नफा कमवायची. द डिझायर, मग त्याला काय प्रेरणा देते, तर डिझायर टू फाइंड अ प्रायव्हेट कमर्शियल किंगडम. माझी स्वतःची एक व्यावसायिक एम्पायर असावी, व्यावसायिक जहागीरदारी असावी. जसं अंबानी, मला कर लो दुनिया मुठ्ठी में, तर किंवा टाटा, बहुत शेकडो प्रोडक्ट्स टाटाचे असले पाहिजे. तर अशा प्रकारची जी एक डिझायर असते की ज्यामध्ये त्या व्यक्तीला काय करायचं असतं, खरं तर टाटा याला अपवाद म्हणता येतील, पण एक प्रोडक्ट्स, माझी एक रेंज ऑफ प्रोडक्ट्स असले पाहिजे, ही भावना त्याच्यामध्ये असली पाहिजे. द विल टू कॉन्कर अँड प्रूव्ह हिज सुपेरियरिटी, म्हणजे आमचा प्रोडक्ट हा इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे, तर ह्याच्याविषयीची काहीतरी जिंकण्याची, कोणाला तरी हरवण्याची उर्मी त्या उद्योजकामध्ये असली पाहिजे. द जॉय ऑफ क्रिएटिंग, गेटिंग थिंग्स डन, ऑर सिम्पली एक्सरसाइजिंग वन्स एनर्जी अँड इंजिन्युइटी, की म्हणजेच काय, स्वतःची जी काही ऊर्जा आहे, स्वतःचे जे जेन्युइननेस आहे, तर त्याला चॅलेंज करणे, स्वतः काहीतरी नवनिर्मितीचा आनंद घेणे, हे गुण त्या उद्योजकामध्ये असले पाहिजेत. मग काय वस्तू गरजेच्या आहेत की ज्याच्यामुळं स्वतः एंटरप्रेनर एक चांगलं काम करू शकतो, तर पहिली गोष्ट काय महत्त्वाची आहे, टेक्निकल नो हाव, म्हणजे तांत्रिक ज्ञान असलं पाहिजे उद्योजकाला. दुसरं काय असलं पाहिजे, कॅपिटल रिसोर्स, म्हणजे भांडवलाची मदत असली पाहिजे. आणि क्रेडिट आणि बँक्स, म्हणजे पतसंस्था आणि बँका, पतव्यवस्था आणि बँका असल्या पाहिजेत. आता खरं तर 1911 बद्दलची आपण हे बोलतोय, कार्ल मार्क्सच्या सिद्धांतामध्ये बँकांना फारसं महत्त्व नाही आहे, कारण की त्यावेळेस तेवढा विकास झालेला नव्हता. मात्र शुम्पेटर ज्या काळात हे लिहितोय त्या काळात बँकांचा विकास झालेला आहे. त्यामुळं तो एक बँका, पतव्यवस्था यांना त्यांनी फार महत्त्व दिल्याचं आपल्याला आढळून येते. एका क्षेत्रामध्ये जेव्हा इनोव्हेशन तयार होतं, त्याच्यामुळं काय होतं, दुसऱ्या क्षेत्रामध्ये बदल व्हायला तयार होतात. म्हणजे कम्प्युटर्स आले कशाला, कॅल्क्युलेशनला. हे एक इनोव्हेशन होतं कॅल्क्युलेशनमधलं, पण त्याचं ॲप्लिकेशन कुठं झालं, मग अगदी विमान चालवण्यापासून तर ते शेतीमधल्या प्रयोगांपर्यंत सगळीकडे त्याचा उपयोग सुरू झाला. तर अशा प्रकारे एका क्षेत्रातलं इनोव्हेशन जे असतं ते दुसऱ्या क्षेत्रातल्या इनोव्हेशनला चालना देतं. आणि मग काय होत जातं की ही सायकल सुरू होत राहते. एंटरप्रेनर इनोव्हेट्स टू अर्न प्रॉफिट. एंटरप्रेनर काय मजा म्हणून हे करत नाही, जसं ॲडम स्मिथ म्हणतो की उद्योजकाच्या स्वार्थामुळं आपल्याला ब्रेड खायला मिळतो, तर तसंच हाही म्हणतो की उद्योजक काय करत असतो, उद्योजक हा नफा कमवायसाठी बिझनेस करत असतो. आणि प्रॉफिट्स काय असतात, नफा काय असतो की सरप्लस ओव्हर कॉस्ट, अ डिफरन्स बिटवीन टोटल रिसिप्ट्स अँड आउटले ॲज फंक्शन ऑफ इनोव्हेशन, की आपण नवप्रवर्तन केल्यामुळं आपल्याला येणारा खर्च आणि मिळणारं उत्पन्न ह्यांच्यातला जो डिफरन्स आहे, तो डिफरन्स म्हणजे काय, तो डिफरन्स म्हणजे प्रॉफिट आहे, असं तो म्हणत असतो. प्रॉफिट अराईज ड्यू टू डायनॅमिक चेंजेस रिझल्टिंग फ्रॉम इनोव्हेशन. इनोव्हेशन, नवप्रवर्तन याच्यामुळं जो आता नॉर्मल प्रॉफिट्सला शुम्पेटर प्रॉफिट म्हणतच नाही, जे सुपर नॉर्मल प्रॉफिट्स आहेत की जे सामान्यपणे मिळणाऱ्या नफ्यापेक्षा जो अधिकचा नफा आहे त्याला शुम्पेटर नफा म्हणत असतो. आणि मग हा नफा, मग आता ह्याच्यातनं काय होतं, ब्रेकिंग द सर्क्युलर फ्लो, शुम्पेटर रिगार्ड्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ॲज डायनॅमिक अँड डिसकंटिन्युअस प्रोसेस. तो काय म्हणतो, ही एक गतिमान आणि प्रक्रिया आहे, ही असातत्यशील प्रक्रिया आहे. म्हणजेच काय की सतत होणारी घटना नाही आहे, ही सतत होणाऱ्या घटनेत बदल घडवून आणणारी घटना म्हणजे विकास, असं तो म्हणत असतो. मग त्याचं म्हणणं आहे सोसायटी प्रोग्रेसेस थ्रू ट्रेड सायकल. ट्रेड सायकलच्या मधनं काय होत असतो, इनोव्हेशन्सचा आर्थिक विकासामध्ये योगदान येत असतं. आता असे इन्व्हेस्टमेंट करणं, इनोव्हेशन्समध्ये गुंतवणूक करणं हे रिस्की आहे, मात्र बँक ते उद्योजक ते करत असतो, त्यासाठी तो बँकांना व्याज वगैरे देतो. एकदा जर ती इनोव्हेशन सक्सेसफुल झाली तर इतर लोक काय करतात, स्वाम लाईक क्लस्टर्स, सगळे लोक तेच गोष्ट करायला लागतात. एकदा गिरगाईचं दूध सुरू झालं की सगळे गिरगाई दुधाच्या मागे लागतात. एखादी गोष्ट एखाद्याने करायला सुरुवात केली, एखाद्याला टमाट्यात नफा झाला की सगळ्यांचे टमाटे मग लाल चिखल, की एखाद्याने कोथिंबीर लावली त्याला नफा मिळाला की मग हिरवा चिखल, की असंच सगळेजण करायला लागतात आणि त्यातनं मग नुकसान व्हायला लागते. आणि ह्याच्यामधनं काय होतं की वेव्स तयार होत राहतात त्याच्यामध्ये, मग खूप लोक तेच धंदा करायला लागतात. मग हळूहळू त्या इनोव्हेशनचा प्रसार काय होत जातो, कमी होत जातो, कारण की त्याचा नफा
जो सुरुवातीला मिळतो तो फार कमी होत जातो. आता या डायग्राममध्ये इकडं पर्सेंटेज दाखवलेलं आहे की हे 100% आहे. समजा की 100% प्रसार होतो का, एखादी कोणतीही गोष्ट नवीन झाली तिचा 100% प्रसार होतो का, तर नाही. आता समजा आधी कलर टी व्ही होते, कलर टी व्हीच्या ऐवजी LED टी व्ही आले, LED टी व्ही आले 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 मग हे वाढत गेलं त्याचं प्रकरण, ह्याचं उत्पादन वाढत गेलं. आता इकडं आपण बघूया, हा LED टी व्ही कलर टी व्हीचा आहे. सुरुवातीला हळूहळू लोक LED टी व्ही घ्यायला लागतात, मग त्या गती येते त्याच्यामध्ये, मग हळूहळू इथं आला की एक प्लॅटो येतो. कारण याचं कारण काय, तर इथं येईपर्यंत LED टी व्हीच्या ऐवजी समजा मग दुसरा एखादा प्लाझ्मा टी व्ही यायला लागतो आणि मग त्याची वेगळी सायकल तयार होते. म्हणजेच काय, आधी फोन आले नोकियाचे, मग आले सॅमसंगचे, मग आले आता विवो ओप्पो. तर मग ह्यांचे जे आधी टच पॅडवाले फोन होते म्हणजे कीबोर्ड पेनवाले, तर ते कमी झाले. मग हे सगळं सातत्यानं अशा प्रकारे बदल होत राहतो. ही वेव्ह सगळीकडे जायच्या आधीच काय होतं, सगळा बदल पूर्णपणे पोहोचत नाही. मग ह्याच्यातनं काय होतं, बिझनेस सायकल्स येतात, शिम्पिटर्स अप्रोच. तर ह्याच्यामध्ये काय, हाऊ बूम्स अँड डिप्रेशन अपियर अँड कोलॅप्स. तर मग कशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडून येतात. बूम म्हणजे आर्थिक प्रॉस्पेरिटी कशी घडून येते, आर्थिक वृद्धी, आणि ती मग त्यात पडझड का होते. तर बँक क्रेडिट इज अन इसेन्शियल एलिमेंट ऑफ शुम्पिटर्स मॉडेल. शुम्पिटर काय म्हणतो, बँक क्रेडिटमुळं त्याला महत्त्व दिलेलं आहे, जे कुठल्याही आधीच्या लोकांनी दिलेलं नाही अर्थतज्ञांनी. According to Schumpeter, the creation of bank credit is assumed to accelerate money, incomes and prices in the economy. It creates cumulative expansion throughout the economy. ह्या पतपैशाच्या विस्तारामुळे काय होतं की अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट घडून येतो आणि पर्चेसिंग पॉवर लोकांकडे वाढली की डिमांड वाढते, सप्लाय वाढतो आणि मग त्याच्यातनं जी काही नवीन एखादं इनोव्हेशन आलेलं आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते, त्यामुळं अनेक इतर क्षेत्रांना देखील चालना मिळते. क्रेडिट इन्फ्लेशन स्टार्ट्स विथ द एंट्रन्स ऑफ द न्यू एंटरप्रिनर्स इन द फील्ड ऑफ प्रोडक्शन. नवीन उद्योजक येतो, नवीन प्रोडक्ट काढतो, त्याच्यातनं मग एक वेव्ह तयार होते की ज्याच्यामधनं महागाई किंवा तेजीची व्यवस्था निर्माण होते आणि मग यालाच आपण तो काय म्हणतो, बूम किंवा प्रॉस्पेरिटी म्हणतो. मग हळूहळू काय होत जाते की ते इनोव्हेशन संपत आलं की त्या ह्याच्यामुळे तयार झालेली वेव्हसुद्धा शांत होते, मग कमी कमी होते. मग बूमच्या पिरियडमध्ये काय होतं की एका क्षेत्रातलं इनोव्हेशन दुसरीकडे चालना देतात. न्यू प्रोडक्ट स्टार्ट अपिअरिंग इन द मार्केट विथ द एंट्रन्स ऑफ द न्यू एंटरप्रिनर्स. हे these products displace the old products and decrease their demand in the market. Consequently, the prices of old products fall. म्हणजे नवीन प्रोडक्ट आल्यामुळे जुन्या प्रोडक्टची किमती कमी होतात आणि तिथं मग रोजगार कमी होतो, तिथला नफा कमी होतो. मात्र जुन्या फर्म काय करतात की त्यांच्या वस्तू कमी किमतीने विकायला सुरुवात करतात आणि मग बऱ्याचशा फर्म्सला लॉस व्हायला लागतो आणि ह्याच्यातनं मग काही फर्म्स बंद होतात. मग अर्थव्यवस्थेत थोडीशी मंदीसारखं चक्र येतं आणि मग या तेजी मंदी अशा ह्याच्यातनं मग विकास होत जातो. ड्युरिंग द बूम पिरियड द न्यू प्रोडक्ट नवीन प्रोडक्ट्स येतात आणि नवीन प्रोडक्ट आल्यामुळं जुने बाद होतात, हे आत्ता सांगून झालेलंच आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट डिक्लाईन म्हणजे जुन्या फर्म बुडल्यामुळं काय होतं की गुंतवणूक कमी होते, अनएम्प्लॉयमेंट सुरुवात होते, बेरोजगारी सुरुवात होते आणि मग ज्या सुरुवातीच्या काळात जे एक्सपान्शन झालेले असते बँकांच्या पतपैशाच्या विस्तारामुळं लोकांनी कर्ज घेतलेली असतात, ती मग ते नवे उद्योजक कर्ज घेऊन पुढे येतात पण ते नंतर कर्ज परत करतात. बँकिंग व्यवसायामध्ये थोडीशी थंडी येते, म्हणजे थंडपणा येतो, तो खाली येतो आणि मग ह्याच्यातनं काय होते की बिझनेस सायकल खाली यायला सुरुवात होते, तेजीच्या ऐवजी मग मंदीकडे सुरुवात होते आणि प्रॉफिट्स टू डिक्लाइन कम टू 0 पॉईंट. प्रॉफिट्स कमी होतात, 0पर्यंत येतात, रिस्क वाढते आणि एक पेसिमिझम सगळीकडे वाढायला लागतो आणि परत एकदा डिप्रेशनच्या फेजकडे आपली वाटचाल सुरू होते. तर जो शुम्पिटर आहे तो मात्र लॉंग वेव्ज ऑफ अपस्विंग्स अँड डाऊन स्विंग्सवर विश्वास ठेवतो. तो काय म्हणतो की अर्थव्यवस्थामध्ये दीर्घकालीन तेजी आणि मंदीची चक्र सुरू असतात. एकदा अपस्विंग बंद झाली तर मोठी डाऊन स्विंग सुरू होते आणि मग रिॲडजस्टमेंट
मग जुन्या इक्विलिब्रियमपर्यंत जायचं, आधी आपण काय करत होतो तिथपर्यंत जायचं, अशी अवस्था सुरुवात होते. अनेक राजाचे रंक बनतात, तर अशी अवस्था येते. मग इकॉनॉमिक फोर्सेस ऑफ रिकव्हरी कम इन टू ऑपरेशन अल्टिमेटली अँड ब्रिंग अबाउट रिवायवल. परत एकदा काय होते की सगळीकडे बँकांचे व्याजदर कमी झालेले असतात, कर्ज कोणी घेत नसतं, बाजारात काही नवीन चाललेलं नसतं, सगळं रुटीन चाललं असतं. मग त्यावेळेस कोणीतरी नवीन इनोव्हेटर येतो, नवीन वस्तू बनवतो, परत एकदा ही आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू होते. मग अशा प्रकारे त्यांनी दाखवलेलं आहे की असं वर खाली चाललेलं असतं, की परत एक दुसरी वेव्ह सुद्धा येत असते की जी याच्यापेक्षा मोठी असते. शुम्पीटरची जी सायक्लिकल प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट हॅज बीन इलस्ट्रेटेड इन द डायग्राम वेअर द सेकंडरी वेव्ह इज सुपर इम्पोज्ड ऑन द प्रायमरी वेव्ह ऑफ इनोव्हेशन. की ही जी प्रायमरी वेव्ह होती ह्याच्यावर ही काय होते, सेकंडरी वेव्ह सुपर इम्पोज केली जाते आणि द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्रोसीड्स मोर रॅपिडली ड्यू टू ओव्हर ऑप्टिमिझम अँड स्पेक्युलेशन. म्हणजे काय, जेव्हा आशावाद निर्माण होतो तेव्हाही तो खरं तर ओव्हर ऑप्टिमिझम असतो, गरजेपेक्षा फाजील आत्मविश्वास असतो. आणि जेव्हा कमी होतो तेव्हा ती फार जेवढी नुकसान नसते तिच्यापेक्षा फार नुकसान होणारे अशी कल्पना करून ही सगळं व्यवस्था सुरू असते. बिझनेस सायकल्स कंटिन्यू टू फॉल बिलो द लेवल ऑफ इक्विलिब्रियम विथ द बिगिनिंग ऑफ द रिसेशन अँड अल्टिमेटली रिचेस द पॉईंट ऑफ डिप्रेशन. की सुरुवातीला वर जाते, मग रिसेशन येते, मग डिप्रेशन येते. मग तुम्ही मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये ह्या 4 अवस्था शिकला असाल की ज्याच्यामध्ये बूम किंवा प्रॉस्पेरिटी येते, मग इट रिचेस टू पीक, मग त्यानंतर रिसेशन येते, मग डिप्रेशन येते आणि मग परत एकदा रिवायवल येते. तर अशा ज्या 4 अवस्था असतात अर्थव्यवस्थांच्या, तर त्याच्यामधनं हे प्रगती होत असते. आणि ह्याच्यामध्ये एंटरप्रिनर्स जे असतात ते प्ले अ की रोल अकॉर्डिंग टू शुम्पीटर. दे इनिशिएट द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन द स्पॉन्टेन्युअस अँड डिसकंटिन्युअस मॅनर. आणि हे स्पॉन्टेन्युअस अँड डिसकंटिन्युअस हा शब्द फार महत्त्वाचा आहे की हे काय असतं की स्पॉन्टेनियस म्हणजे नॉन प्लॅन्ड, अचानक घडणारी ती घटना असते. आणि डिसकंटिन्युअस म्हणजे काय की नेहमी होणाऱ्या घटनेपेक्षा वेगळी घटना. तर अशा प्रकारची ती घटना असते. आणि ह्या ज्या सायक्लिकल स्विंग्स आहेत ह्याच्यातनंच अर्थव्यवस्थेच्या प्रगती होत असते असं त्याचं म्हणणं आहे. आता मग शेवटी जो शुम्पीटर आहे तो म्हणतो की भांडवलशाहीचा काय घडून येणार आहे, नाश घडून येणार आहे. मग भांडवलशाहीचा नाश का घडून येणार आहे असं त्याला वाटतं. तर आता कॅन कॅपिटलिझम सर्वाईव्ह नावाचा जो त्याचा एक ग्रंथ आहे त्यात त्यांनी लिहिलं आहे की ही होल्ड्स अ व्हेरी पेसिमिस्टिक व्ह्यू अबाउट द सर्वायवल ऑफ कॅपिटलिझम. त्याला वाटत नाही की कॅपिटलिझम सर्वाईव्ह करेल. तर त्यांनी जरी कॅपिटलिझमच्या आधारे किंवा भांडवलशाही वापरूनच उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विचार मांडले असले तरी त्याला वाटतं की या सिस्टममध्ये काही असे इनहेरंट दोष आहेत की या दोषामुळं एक दिवस कॅपिटलिझम संपणार आहे आणि साम्यवाद हा अर्थव्यवस्थेमध्ये येणार आहे. इथं आपल्याला कार्ल मार्क्सचा शुम्पीटरवर असणारा प्रभाव दिसायला लागतो. ड्यू टू ड्रॉबॅक्स कॅपिटलिझम डिसइंटिग्रेट्स अँड यील्ड्स प्लेस टू सोशलिझम. की साम्यवादामध्ये जे काही दोष, भांडवलशाहीत जे काही दोष आहेत ह्याच्यामुळं साम्यवादाला चान्स मिळतो असं त्याचं म्हणणं आहे. आणि खरं तर शुम्पीटरसारखा व्यक्ती कार्ल मार्क्सच्या विचारांनी प्रभावित होतो आणि तो ते मान्य करतो की भांडवलशाही संपणार आहे. आणि याच्याच अगेन्स्ट मी सांगेन की जॉन मेनार्ड केन्स जो देखील 1883ला जन्मला, तर त्यांनी मात्र एक वेगळाच विचार मांडला की त्यांनी सांगितलं की साम्यवादाने काही चालणार नाही आहे आणि जे काही चालेल तर ते फक्त भांडवलवाद चालेल. आणि भांडवलवाद कशाप्रकारे दीर्घकाळात सस्टेन राहू शकेल याची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली तर तो म्हणजे जॉन मेनार्ड केन्स, की ज्याला माझ्या मते तरी तो सर्वात महत्त्वाचा अर्थतज्ञ आपल्या सर्व इकॉनॉमिक थिअरीमध्ये वाटला मला. इवन कार्ल मार्क्सपेक्षा सुद्धा जास्त महत्त्व मी जॉन मेनार्ड केन्सच्या विचारांना देईन. तर मग आता हे काय कारण आहेत की ज्याच्यामुळं कॅपिटलिझम संपेल. तर नंबर पहिलं काय, द ॲब्सोलन्स ऑफ एंटरप्रेन्युरियल फंक्शन. आता काय होतं की अलीकडच्या काळात जर तुम्ही पाहिलं की जेव्हापासून अमेरिकेचा उदय झालेला आहे तेव्हापासून उद्योजकापेक्षा मॅनेजरला महत्त्व आलेलं आहे. हे जे MBAचे स्कूल्स आहेत तर यांचा जो काही उगम आहे तर तो आपल्याला
अमेरिकेत झाल्याचं दिसतोय. जोपर्यंत ब्रिटनच्या हातामध्ये इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होती त्यावेळेस प्रत्येक उद्योजकच काय होता, तो स्वतःच कंपन्या चालवायचा. मात्र जेव्हा उद्योग संस्थांचे आकार मोठे व्हायला लागले आणि उद्योजकांना उद्योगाकडे एकट्याने लक्ष देणं शक्य नव्हतं, मग अशा वेळेस त्यांनी काय केले, वेतनावर असणारे मॅनेजर्स नेमायला सुरुवात केली. आणि हे मॅनेजर्स जे असतात तर ते उद्योजकासारखं झपाटून काम करत नाही, तर ते फक्त उद्योजकाला खुश ठेवण्या इतपर्यंतच काम करतात. यामुळं काय की जी एक वॉरियर नाईट म्हणजे योद्धा उद्योजक ही जी संकल्पना होती औद्योगिक क्रांतीमध्ये, तर ती संकल्पना आता संपुष्टात आलेली आहे. आता पोट भरू व्यवस्थापक म्हणजेच काय तर मॅनेजर्सचं युग आलेलं आहे. आणि ह्या मॅनेजर्सच्या युगामुळं काय झालेलं आहे की जे एंटरप्रिनरियल फंक्शन होतं की मोठी जोखीम घ्यायची, जोखीम घेऊन प्रकल्प यशस्वी करायचा, तर ती जोखीम घेण्याची प्रवृत्ती जी असते तर ती व्यवस्थापकांमध्ये मॅनेजर्समध्ये नसते असं शुम्पीटर म्हणतो. आणि ह्याच्यामुळं काय झालेलं आहे की भांडवलशाहीला हा फारसा पोषक विचार नाही असं शुम्पीटरचं म्हणणं आहे. आता आपल्याला नंतरच्या काळात लक्षात येतं की असं काही झालेलं नाही आहे आणि मॅनेजर्सनी देखील कंपन्या खूप मोठ्या केल्याचं उदाहरण आहे. आपल्याकडे L&T सारखी कंपनी पाहिली की जिथं कोणीही मोठ्या प्रमोटर नसताना ती कंपनी आजही प्रचंड मोठ्या अवस्थेत चाललेली असताना दिसते. दुसरं, डिस्ट्रक्शन ऑफ इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. आता इथं काय, द टेंडन्सी टुवर्ड कॉन्सन्ट्रेशन, इन्क्रीज इन साईज ऑफ प्रोडक्शन युनिट डिस्ट्रॉइज द कॅपिटलिस्ट institutions which private property like private property and freedom of contract. आता काय झालं, कंपन्या मोठ्या झाल्या की शेअर बाजारात लिस्ट करायच्या, मग त्याचे अनेक शेअर होल्डर होणार, मग ज्याच्याकडे जास्त शेअर तो मालक होणार. तर ह्याच्यामध्ये जी एक संस्थात्मक प्रवृत्ती होती की जिथं आधी उद्योग हा प्रायव्हेट लिमिटेड होता, सगळं काही एकाच माणसाच्या मालकीचं होतं की स्वतः त्याच्याच हातामध्ये कुठलेही करार करण्याची पॉवर होती. आता मात्र तुम्हाला जनरल मिटिंगा घ्या, तिथं काही ना काहीतरी ठराव करा, ते संमत करून घ्या, अशा प्रकारची एक व्यवस्था आलेली आहे. ही कंपन्यांचा आकार वाढल्यामुळे आलेली आहे. आणि हे जे प्रोफेशनल सॅलरीड मॅनेजर्स आलेले आहेत ह्याच्यामुळे तर याला आणखीनच हे लागलेले आहे, स्टॉक होल्डर्स आलेले आहेत. तर ह्या व्यवस्थेमुळं काय झालेलं आहे, कॅपिटलिझमचा नाश होणार आहे असं शुम्पीटरला वाटतं. तिसरं आणि शेवटचं कारण काय तर डिस्ट्रक्शन ऑफ प्रोटेक्शन ऑफ प्रोटेक्टिंग पॉलिटिकल स्ट्रॅटा. एक राजकीय वर्ग जो आधी उद्योजकांना संरक्षण देत होता तर तो वर्ग आता नाहीसा व्हायला लागलेला आहे असं शुम्पीटरला वाटतं. की सुरुवातीला काय होतं, एक रॉयल पॉवर होती की जी उद्योजकांच्या मागे होती. आता मात्र ती रॉयल पॉवर संपलेली, आता डेमोक्रॅटिक पॉवर आहे. ती काही लोकांच्या उद्योजकांच्या स्वार्थापेक्षा त्यांना बहुसंख्याकांचं मतदान पाहिजे असतं. त्यामुळे ते काय करतात की वेळप्रसंगी उद्योजकांना जे पोषक असतील असे निर्णय घेण्यापेक्षा लोकांना पोषक काय आहे, आम्हाला बहुमत कसं मिळेल, अशा प्रकारचे निर्णय घेणारी एक व्यवस्था त्यांनी आणलेली असते. आणि मग ह्याच्यामधून काय होतं की एक वेगळी व्यवस्था तयार होते जी भांडवलशाहीला पोषक नसते, अशा प्रकारे त्याला म्हणायचे. आता याचं क्रिटिसिझम जर सांगायचं झालं तर अनेक सांगता येतील की कॅपिटलिझमचा शेवट होणार आहे असं तो म्हणतो, किंवा हे काही बरोबर नाही आहे, कॅपिटलिझमचा शेवट अजूनही झालेला नाही. केन्सच्या विचारामुळं कॅपिटलिझमला संजीवनी मिळाली आणि आता अजूनही शेकडो वर्ष ही व्यवस्था चालू शकेल अशी व्यवस्था आपल्याला दिसते. सोशलिझम येणारच आहे असं त्याचं जे बाकीत होतं ते सुद्धा चुकीचं ठरल्याचं दिसतं. जे मध्यम वर्ग आहे त्याच्या अस्तित्वामुळं सुद्धा बराच फरक पडल्याचा आपल्याला अर्थव्यवस्थामध्ये दिसतो. अर्थव्यवस्थेमध्ये केवळ नवप्रवर्तक किंवा उद्योजकच बदल घडवून आणतो, नवीन प्रोडक्ट्स आणतो, त्यामुळंच व्यापारचक्र येतात, हे त्याचे विचार देखील न पटण्यासारखे आहेत. म्हणजे आता जेव्हा 1929ला मंदी आली, जागतिक मंदी, तर तिथं काही इनोव्हेटर्सची कमी होती असा काही तो प्रकार नव्हता. त्याला अनेक वेगवेगळी कारणं असू शकतील. व्यापार चक्रांच्या निर्मितीची आणि त्यांना शमवण्याची वेगवेगळी कारणं असतात. तर ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला सगळं दिसून येतं. आता याची ॲप्लिकेबिलिटी टू डेव्हलपिंग कंट्रीज, भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांना याचं ॲप्लिकेबिलिटी आहे का, तर खरं तर कुठल्याही सिद्धांतावर टीका केली तरी त्या सिद्धांताने एक आर्थिक विचार पुढे नेलेला असतो आणि तो विचार म्हणून तो जास्त महत्त्वाचा असतो. आता इथं जर आपण पाहिलं की स्मिथची सिद्धांत जशाच्या तसा कुणालाच लागू होणार नाही, कॅपिटलिस्ट कंट्रीजना पण नाही, आपल्यासारख्या मिक्स्ड इकॉनॉमीजला नाही किंवा सोशलिस्ट कंट्रीजला पण नाही. पण एक त्याचा जो विचार आहे, जे नवप्रवर्तनाचं महत्त्व आहे,
तर ते नवप्रवर्तनाचं महत्त्व त्यांनी इतक्या फिअर्सली, इतक्या आक्रमकतेने पुढे मांडलेलं आहे की त्या विचारामुळं त्याच्या विचारांची दखल घेणं गरजेचं पडतं. एखादा नवीन व्यक्तीच अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणतो. नवप्रवर्तन कशाला म्हणायचं, त्याचे कुठले स्वरूप असतं आणि त्याचं काय महत्त्व आहे, या सर्व विचारांना अधोरेखित करणारा जोसेफ शुम्पेटरचा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आर्थिक विकासाचा सिद्धांत म्हणून आपण गृहीत धरला पाहिजे. जरूर अभ्यास करा. आपण भेटूयात पुढच्या वेळी.